नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला आपण 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग दाखवली. डायरेक्ट आपण कपड्यावर दाखवली, म्हणजे अस्तरवर दाखवली आणि शिवून झाल्याच्या नंतर याचा रिझल्ट आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवून झाला आहे. 36 साईज कटोरी ब्लाऊज आहे. तर खूप सुंदर याची फिनिशिंग आली. जसं तुम्ही बघू शकतात, आपण याला सुंदरसे छोटेसे लटकन बनवलेत आणि मोंड्यामध्ये पण आपल्याला एकदम व्यवस्थित आले. फिनिशिंगला तुम्ही ब्लाऊज ठेवल्याबरोबर लगेच लक्षात येतोय शोल्डर कुठेही उतरणार नाही, म्हणजे शोल्डर एकदम व्यवस्थित आले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण 5 हुक लावतात आणि ही जर पट्टी मोठी आली तर आपल्याला 6 हुक लावायला पण काहीच अडचण नाही. तर ज्यावेळेस 5 हुक जर लावले तर मध्ये गॅप जास्त पडतो आणि मग नंतर व्यवस्थित दिसत नाही. तर आपण याला 6 हुक लावलेत. तर तुम्ही आता ही फिटिंग पण पहा की याला अजिबात चून वगैरे अजिबात कुठेही पडले नाही. हा चायना कपडा आहे. आपण याला अस्तर लावून शिवले. आणि दुसरी गोष्ट, आपण शोल्डर कसं जोडले बघू शकतात. आता याला पूर्ण गोट आलाय, कुणी पायपिंग पण बोलतं. एकदम फिनिशिंग सोबत आले आणि पाठीमागून लेस लावल्यामुळं दाब शिलाई आली. तर तुम्ही याचं शोल्डर बघा मग कशा पद्धतीने जोडले का, एकदम सुंदर. म्हणजे याला पण एकदम व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग द्यावी लागली आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज आला आहे. एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते. मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवला आहे. तर याची कटिंग पूर्ण बघा. पुढं मी याची कटिंग दिलेलीच आहे आणि शिवल्याच्या नंतर याचा रिझल्ट असा आला आहे. आणि पाठीमागून सिंपल गळा, गोल गळा ठेवला आहे आणि याला असे लटकन लावलेत. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये, कुठंही जास्त फास्ट व्हिडिओ नाही. माप टाकण्याची पद्धत एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवले. आणि तुमचे काही कमेंट असेल तर नक्कीच कमेंट करा, त्यानुसार पण आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. तर कंटिन्यू करा.